जिवंत परमेश्वरा, तो आम्हाला प्रत्येकाला तुझ्या पवित्र स्थानामध्ये गेल्या दिवसापासून परमेश्वरा आम्हाला प्रत्येकांना पवित्र शास्त्रातील राजे व रहस्य या संबंधीने ज्या गोष्टी तू आम्हाला शिकवल्यास, ज्या गोष्टी आम्हाला प्रत्येकांना आत्मसात करण्यासाठी तू सहायता केलीस, प्रभू परमेश्वर आम्ही धन्यवाद देतो। आजच्या या वेळामध्ये प्रभूची जे पवित्र वचन आम्हाला प्रत्येकांना तू देऊ करत आहेस, प्रभू राजा, तुझं वचन समजणार मन, अंतकरण, बुद्धी, तुझी कृपा आम्हाला प्रत्येकांना प्रदान कर, की तुझ्या वचनाच्या द्वारे याची स्पष्टता तू आम्हाला दे। आणि परमेश्वरा, तुझ्या वचनाच्या द्वारे आज आम्हाला प्रत्येकांना तू आशीर्वादित कर। तुझं सामर्थ्य, तुझी दया, तुझा अभिषेक तो आम्हाला प्रत्येकांना प्रदान कर। तुझी स्थिरता तो आम्हाला प्रत्येकांना प्रदान केलीस प्रभूजी, धन्यवाद देतो। सर्व प्रकारचं अडखळण तू दूर केलंस, धन्यवाद देतो। तुझ्या प्रत्येक विश्वासणाराचं जीवन आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करत आहोत। प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून पाहिजे, आमेन, आमेन, आमेन। जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी। हालेलुया। सो प्रियांनो, या वेळामध्ये प्रभू येशूच्या नावामध्ये पुन्हा एकदा तुम्हा प्रत्येकांचं मी स्वागत करत आहे, की आजची ही वेळ प्रभूने त्याच्या कृपेच्या द्वारे आम्हाला प्रत्येकांना देव केलेली आहे, आणि त्याच्या कृपेच्या द्वारे आम्ही या ठिकाणामध्ये एकत्रित आलेलो असताना जरा जोरदार टाळ्या वाजवत प्रभूच्या गौरवासाठी। आणि जे वचन आहे नवीन करारामध्ये प्रगटीकरण याचा अध्याय 17 आणि वचन 14, रिव्होल्यूशन चॅप्टर 17 वर्स 14, प्रगटीकरण 17 आणि वचन 14 आम्ही वाचूयात। हे कोकऱ्याबरोबर लढतील, परंतु कोकरा त्यास जिंकील, कारण तो प्रभूचा प्रभू आणि राजांचा राजा आहे, आणि जे त्याच्या बरोबर आहेत ते पाचारण केलेले, निवडलेले व विश्वासू आहेत। आमेन। दैवाप करू हे वचन आम्हा प्रत्येकांसाठी तो आशीर्वादित करू। हालेलुया। प्रियांनो, या ठिकाणामध्ये आम्ही पाहत आहोत एक महत्वपूर्ण गोष्ट या वचनामध्ये नमूद केलेली आहे, की जो देवाचा कोकरा त्याच्या संबंधी जी गोष्ट नमूद केलेली आहे, हे कोकऱ्याबरोबर लढतील, परंतु कोकरा त्यात जिंकेल, कारण तो प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे, आणि जे त्याच्या बरोबर आहेत ते पाचारण केलेले, निवडलेले व विश्वासू आहेत। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। कोकरा, देवाचा कोकरा, परमेश्वराचा कोकरा, कोकरा ज्याला म्हणलेला आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे। आणि तो कोकरा या संबंधी आम्ही इब्री लोकाच्या पत्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, की तो आमच्या प्रत्येकांसाठी वधस्तंभावरती वलांडणाचा कोकरा म्हणून तो अर्पिला गेला, आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे आम्हाला प्रत्येकांना पापातून मोकळीकता मिळाली, आम्हाला प्रत्येकांना सुटका मिळाली, आणि आम्हाला प्रत्येकांच्या जीवनामध्ये परमेश्वराने तारण विधित केलं। ते तारण प्रभू येशू ख्रिस्त कोकरा म्हणून प्रियांनो आम्हा प्रत्येकांसाठी तो वधस्तंभावरती अर्पिला गेला। त्या कोकऱ्या संबंधी या ठिकाणामध्ये म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ता संबंधी या वचनामध्ये जी गोष्ट नमूद केलेली आहे, तो प्रभूंचा प्रभू व राजांचा राजा आहे। हालेलुया। तो कोकरा, तो प्रभू येशू ख्रिस्त प्रभूंचा प्रभू आहे आणि राजांचा राजा आहे। हालेलुया। स्वामी, गेल्या 6 दिवसामध्ये पवित्र शास्त्रातील राजे या संबंधी प्रियांनो आम्ही वचन ऐकलं, आणि या राजा संबंधी आम्ही ऐकलं वेगवेगळ्या प्रकारचे राजे। आणि एक महत्वपूर्ण गोष्ट ज्यावेळेस आम्ही अभ्यासली, की इस्रायल लोकांनी आपल्यासाठी राजा मागण्या अगोदर प्रियांनो संपूर्ण जी न्याय व्यवस्था आहे त्या न्याय व्यवस्थेनुसार प्रियांनो सर्व राज्याचं किंवा सर्व इस्रायलचं काम चालत होतं। पण ज्यावेळेस इस्रायल लोकांनी इतर राष्ट्रांना पाहून इस्रायल लोकांनी आपल्यावरती एक राजा त्यांनी नेमण्यासंदर्भी त्यांनी शमूएलाकडे ओरड केली, त्यांनी मागणी केली, आणि शमूएलाने परमेश्वराकडे ही प्रार्थना केली,
आणि त्या वेळामध्ये इस्रायलासाठी परमेश्वराने जो राजा देऊ केला, परमेश्वराने शमूएलाला सांगितलं की तुम्ही तुमच्यातून एक राजा निवडण्यासाठी लोकांना तू सांग. आणि त्या वेळामध्ये सर्व लोकांनी मिळून शौलाची निवड केली आणि शौलाला त्यांनी राजा म्हणून नियुक्त केलं. परमेश्वराने या सर्व गोष्टी अब्राहम, इसाक, याकोब या संबंधी प्रियानो या गोष्टी अगोदरच नमूद केल्या होत्या की तुझ्या वंशातून मी राजा निवडील किंवा राजे तुझ्या वंशातून येतील. पण ज्यावेळेस परमेश्वराची योजना, परमेश्वराचे संकल्प सिद्धीत जाण्या अगोदर लोकांची इच्छा की आपल्यावरती राजा असावा या संबंधी परमेश्वराकडे त्यांनी ओरड केली. प्रियांनो, या गोष्टीतून आम्हाला लक्षात येतं की आमच्याही जीवनामध्ये ज्यावेळेस परमेश्वर एखादी योजना तो करतो, परमेश्वर आमच्यासाठी काही संकल्प करतो, प्रियांनो त्या संकल्पासाठी आम्ही वाट पाहणं आवश्यक आहे. ज्यावेळेस आम्ही परमेश्वराकडे वाट पाहत, प्रार्थना करत, प्रियांनो विनंती करत आम्ही वाट पाहत राहतो, प्रियांनो आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रत्येक जण प्रियांनो परमेश्वराचे संकल्प सिद्धीत जाण्यासाठी प्रियांनो आम्ही पूर्णपणे आपलं जीवन परमेश्वराला समर्पित केलेलं असतं. पण प्रियांनो बऱ्याच वेळेस असं होतं की आम्ही परमेश्वराकडे आम्ही प्रार्थना करतो की परमेश्वरा मला आत्ताच या गोष्टी पाहिजे, मला आत्ताच या गोष्टी मिळायला पाहिजे. पण प्रियांनो परमेश्वराने प्रत्येक गोष्टीसाठी एक समय राखलेला असतो. त्या समयापर्यंत आम्ही वाट पाहणं फार आवश्यक आहे. त्या समयापर्यंत प्रियांनो मी धीर धरणं आवश्यक आहे. इस्रायल लोकांना प्रियांनो धीर त्यांचा संपला होता आणि त्याच कारणाने त्यांनी आपल्यावरती एक शास्ता नेमण्यासंदर्भात त्यांनी शमूएलाकडे ओरड केली. कारण त्या वेळामध्ये शमूएल हा त्यांची न्याय करण्याची पद्धती किंवा तो न्यायाधीश होता. आणि शास्त्रीच्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शास्ते, वेगवेगळ्या प्रकारचे न्यायाधीश आम्हाला पाहायला मिळतात. आणि त्यानंतर प्रियांनो पहिले राजापासून प्रियांनो मला पाहायला मिळतं वेगवेगळ्या प्रकारचे राजे हे इस्रायलावरती आले. आणि इस्रायलापासून प्रियांनो ज्या राजांची सुरुवात झाली, इस्रायलामध्ये प्रियांनो जो पहिला राजा आहे तो शौल, त्याच्यानंतर दावीद, दावीदानंतर शलमोन. आणि शलमोनाने प्रियांनो परमेश्वराच्या विरोधात जात त्याने मूर्ती पूजा करत परमेश्वराच्या भजनी जाणं प्रियांनो सोडून प्रियांनो इतर गोष्टी त्याने केल्या. आणि त्यानंतर प्रियांनो त्याच्या राज्याचा विस्तार परमेश्वराने केला. 10 घराणे एका बाजूला, 10 वंशज एका बाजूला आणि 2 वंशज एका बाजूला परमेश्वराने केले. मुख्यतः परमेश्वराने यहुदा वंशज परमेश्वराने वेगळा केला. आणि यहुदा वंशजापासून प्रियांनो परमेश्वराने जी व्यवस्था प्रियांनो त्या ठिकाणामध्ये केले, आम्हाला या सर्व गोष्टी आम्ही गेल्या दिवसामध्ये अभ्यासल्या. आणि त्यानंतर प्रियांनो याराबाम याच्या संदर्भात आणि प्रियांनो रहाबाम यांच्या संदर्भात आम्ही या गोष्टी अभ्यासल्या. आणि त्यानंतर प्रियांनो एकंदरीत जो यहुदा वंशज आहे तो पुढे जात प्रियांनो जोपर्यंत ते बाबेलाच्या आधिपत्याखाली किंवा बाबेलापर्यंत प्रियांनो त्यांचं गुलामगिरीमध्ये जाण्यापर्यंत प्रियांनो वेगवेगळ्या प्रकारचे राजे यहुदामध्ये आले. आणि त्याच प्रकारे प्रियांनो मला पाहायला मिळतं की इस्रायलामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे राजे होऊन गेले. पण जे इस्रायलामधले जे राजे आहेत हे राजे प्रियांनो मूर्ती पूजा करणारे, परमेश्वराला वीट आणणारे, परमेश्वराच्या विरोधात जाणाऱ्या गोष्टी त्यांनी केल्या. त्याच प्रकारे मला पाहायला मिळतं की यहुदांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे राजे आले. पण सर्व जे राजे आले प्रियांनो सर्व हे परमेश्वराला संतुष्ट करणारे नव्हते, तर अनेकांनी परमेश्वराला घृणा आणणारे कृत्य त्यांनी आपल्या जीवनामध्ये केले. परमेश्वराला राग येणाऱ्या अशा गोष्टी त्यांनी केल्या. आणि त्या कारणाने बऱ्याच वेळेस परमेश्वराने यहुदी वंशजाला आणि इस्रायल वंशजांना परमेश्वराने शासन केलं. कारण परमेश्वराला संतुष्ट न करणारा व्यक्ती किंवा परमेश्वराला संतुष्ट न करणाऱ्या गोष्टी ज्या वेळेस केल्या जातात त्या वेळामध्ये परमेश्वर त्याच्या लोकांना पिढीमध्ये टाकतो. हालेलुया, हालेलुया. आणि आम्हाला पाहायला मिळतं की बाबेल परगण्यामध्ये प्रियांनो ही सर्व इस्रायल लोकांची गुलामगिरी प्रियांनो 70 वर्षापर्यंत जाते. हालेलुया. आणि 70 वर्षापर्यंत प्रियांनो सर्व इस्रायली लोक हे गुलामगिरीमध्ये गेल्यानंतर आम्हाला ह्या गोष्टी लक्षात येतात की संपूर्ण स्वरूपाने प्रियांनो त्यांना इतक्या भयंकर पीडेमध्ये सामील व्हावं लागतं, इतक्या पीडा त्यांना सहन कराव्या लागतात की पुन्हा एकदा त्यांना त्या मिस्राची आठवण त्यांना व्हायला लागते की परमेश्वराने पुन्हा एकदा आम्हाला या मिस्रा स्वरूपाने आम्हाला पुन्हा एकदा परमेश्वराने पीडेमध्ये टाकलेलं आहे का. आणि त्या वेळापासून इस्रायल लोक
सर्व यहुदी लोक आमच्यासाठी कोणीतरी मसीहा येईल, आम्हाला सोडवणारा, आमच्या गुलामीतून, आमच्या या त्रासातून, आमच्या या व्याधीतून, आमच्या या संकटातून, आमच्या या पिढीतून आम्हाला सोडवणारा कोणीतरी येईल. अशा प्रकारे प्रियानो ते वाट पाहू लागले आणि ते प्रार्थना करू लागले. हालेलुया. ते प्रार्थना करू लागले की परमेश्वरा तू आमच्यासाठी मसीहा पाठव. आणि ज्या वेळामध्ये ते मसीहासाठी प्रार्थना करू लागले प्रियानो, परमेश्वर या सर्व गोष्टी अगोदरच भविष्यवाणीच्या स्वरूपाने इस्रायल लोकांसाठी परमेश्वराने या गोष्टी नमूद केल्या होत्या. जखर्याचं पुस्तक अध्याय 9 आणि वचन 9 आणि 10 मी वाचूया. जखर्या याचा अध्याय 9 आणि वचन 9 आणि 10. जखर्या चॅप्टर 9 वर्स 9 and 10. सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर, यरूशलेम कन्ये गजर कर. पहा तुझा राजा तुझकडे येत आहे, तो न्यायी व यशस्वी आहे, तो लीन आहे, गाढवावर, गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. एफ्राईमातले रथ, यरूशलेमेतले घोडे मी नष्ट करीन, युद्धधनुष्य तोडून टाकण्यात येईल. तो राष्ट्राबरोबर शांतीच्या गोष्टी बोलेल, त्याचे अधिपत्य प्रत्येक समुद्रावर व फरात नदापासून तो पृथ्वीच्या दिगंतापर्यंत चालेल. हालेलुया. प्रियानो, या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की सियोनेचा भावी राजा. जखर्याच्या या पुस्तकामध्ये, या ग्रंथामध्ये या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. यशाच्या ग्रंथामध्ये सुद्धा प्रियानो या गोष्टी नमूद केलेल्या आहे. आणि ते वचन आम्ही वाचूया. यशया 9 वचन 6 आणि 7 मध्ये, आयझाया चॅप्टर 9 वर्स 6 7. आयझाया 9 वर्स 6 7. यशया 9 वचन 6 7. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार. तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालविल आणि तेथून पुढे ते सर्व काळ न्यायाने व धर्माने दृढ व स्थिर करील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल. हालेलुया. प्रियानो, या ठिकाणामध्ये आम्हाला वचनामध्ये पाहायला मिळतं, जरा वाजवायचं तर जोरदार वाजूया. यशयाच्या या ग्रंथामध्ये जी गोष्ट नमूद केलेली आहे की आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार. तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालविल आणि तेथून पुढे तर सर्व काळ न्यायाने व धर्माने दृढ व स्थिर करील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश सिद्धीस नेईल. यशाच्या ग्रंथामध्ये या गोष्टी नमूद केलेल्या आहे. आणि इस्रायल लोक आपल्या तारणासाठी, आपल्या सुटकेसाठी, आपल्या मुक्ततेसाठी ते वाट पाहत होते. आणि इस्रायल लोकांना या गोष्टी माहिती होत्या, यहुदी लोकांना या गोष्टी माहिती होत्या, रब्बींना या गोष्टी माहिती होत्या, याजकांना या गोष्टी माहिती होत्या की आमच्यासाठी मसीहा येणार आहे. तो मसीहा आम्हाला मोकळीकता देईल, आम्हाला या गुलामगिरीतून तो सोडवेल, आम्हाला या सर्व गोष्टीतून मोकळीकता देईल. कारण आता ते गुलामगिरीमध्ये होते. आता ते ज्या पिढ्यांना प्रियानो ते अनुभवत होते, या गोष्टी यशयाच्या ग्रंथामध्ये नमूद केलेल्या होत्या की ज्यावेळेस इस्रायल लोक हे गुलामगिरीमध्ये जातील, त्यांच्यासाठी मसीहा पाठविला जाईल. हालेलुया. हा मसीहा, तो मसीहा काय करेल याच्या संबंधी सांगितलेलं आहे की तो मसीहा त्या सर्व लोकांना त्याची शांती देईल. तो समर्थ देव असेल, तो सनातन पिता, शांतीचा अधिपती असेल, त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार. तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालवेल. हालेलुया. जे दाविदाचं सिंहासन आता 70 वर्षाच्या गुलामगिरीमध्ये गेलेलं आहे, त्या सर्व यहुदी लोकांना, त्या इस्रायल लोकांना अपेक्षा आहे की आमच्यासाठी एक सत्ता स्थापन करणारा एक राजा येईल आणि तो राजा आम्हाला प्रत्येकांना त्याची शांती देईल, त्याचं सामर्थ्य देईल. हे इस्रायल लोक वाट पाहत आहे. इस्रायल लोकांना, यहुदी लोकांना अपेक्षा आहे. आणि या वचनानुसार त्यांना माहिती आहे की सर्व काळ त्याचं न्याय चालेल, धर्माने तो दृढ व स्थिर असेल. या गोष्टी त्यांना अवगत आहेत, त्यांना या गोष्टी माहिती आहे. आणि म्हणून प्रियानो ते वाट पाहत होते की आमच्यासाठी मसीहा येणार आहे, कारण ते गुलामगिरीमध्ये आहे.
बाबेलाच्या परगण्यामध्ये पियानो ते गुलामीमध्ये आहे. 70 वर्षाच्या पिढेमध्ये परमेश्वराने त्यांना टाकून दिलं. याचं कारण पियानो इस्रायल लोक हे परमेश्वराच्या विरोधात जाण्याची कृती त्यांनी केली. परमेश्वराच्या विरोधात जाऊन पियानो त्यांनी ज्या गोष्टी केल्या त्या कारणाने परमेश्वराने इस्रायल लोकांना या पिढेमध्ये टाकून दिलं. बी अलर्ट, जागृत असा. परमेश्वराच्या विरोधात जाणं पियानो हे आम्हाला गुलामगिरीमध्ये जाण्यासाठी आम्ही स्वतः कारणीभूत ठरतो. पिढेमध्ये जाण्यासाठी आम्ही स्वतः कारणीभूत ठरतो. कारण ज्या वेळेस आम्ही परमेश्वराच्या विरोधात एखादी गोष्ट, एखादं काम, एखादी वृत्ती, एखादा स्वभाव, एखादं बोलणं, आमचं वागणं किंवा आमचं जीवन पियानो जर आम्ही परमेश्वराच्या विरोधात जाऊन जर जगतो, वागतो, राहतो तर पियानो आमच्यावरती पीडा आल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वर अगोदर या सर्व गोष्टीची पियानो जागरूकता आम्हाला तो देत असतो. याची माहिती परमेश्वर अगोदरच आम्हाला देत असतो. हालेलुया, हालेलुया. आम्ही गंभीर झालोय. ही गंभीरता फक्त ऐकण्यापुरती नव्हे तर ही गंभीरता कायमस्वरूपाने आमच्या जीवनामध्ये असली पाहिजे की माझ्या जीवनाच्या द्वारे कुठलीही अशी गोष्ट होता कामा नये की जी परमेश्वराला खेद देणारी, परमेश्वराला त्रास देणारी ठरेल. हालेलुया. परमेश्वर आमच्या जीवनाच्या द्वारे कायम संतुष्ट असला पाहिजे. जर आम्हाला संतुष्ट करता येत नाही तर कमीत कमी आम्ही त्याला दुःखी तर मुळीच करू नये. कारण ज्या वेळेस आम्ही प्रियांनो परमेश्वराला दुःखित करतो त्या कारणाने परमेश्वराच्या कडून प्रियांनो अनेक प्रकारच्या समस्या सुद्धा आमच्या जीवनामध्ये आल्याशिवाय राहत नाही. कारण वचन आम्हाला सांगतं तो शांतीचा उत्पादक आहे आणि अरिष्ट सुद्धा तो स्वतः उत्पन्न करणारा आहे. हालेलुया. परमेश्वराची इच्छा नाही की त्याने आम्हाला पीडावा. परमेश्वराची इच्छा आहे की त्याची शांती, त्याचा आनंद, त्याची कृपा, त्याची दया आमच्या जीवनामध्ये, त्याचा अनुग्रह त्याने कायम द्यावा ही परमेश्वराची इच्छा आहे. पण प्रियांनो आम्ही आमच्या वृत्तीने, आमच्या स्वभावाने, आमच्या वागण्याने प्रियांनो आम्ही परमेश्वराच्या समोर प्रियांनो या गोष्टी ज्यावेळेस आम्ही वागतो, जगतो त्या कारणाने प्रियांनो परमेश्वराच्या कडून प्रियांनो अनेक प्रकारच्या दुःखांना आम्हाला सामना करावा लागतो. हालेलुया. सो कधी कधी आमच्या जीवनामध्ये ज्या येणाऱ्या समस्या आहे त्या आम्हाला पारखण्यासाठी सुद्धा आहे. काही काही समस्या, अडचणी या आम्ही केलेल्या चुका या कारणाने सुद्धा आमच्या जीवनामध्ये येतात. हालेलुया. म्हणून प्रत्येकच गोष्ट याच्यामुळेच आमच्या जीवनामध्ये येते की आम्ही काहीतरी चुकलो म्हणूनच आल्यात असं नाही. कधी कधी परमेश्वर आमच्या जीवनामध्ये आम्हाला ज्या प्रकारे योबाला परमेश्वराने पारखलं, ज्या प्रकारे परमेश्वराने अब्राहमाला पारखलं त्या स्वरूपाने परमेश्वर आम्हाला सुद्धा कधी कधी पारखत असतो. हालेलुया, हालेलुया. पण या गोष्टी आम्हाला समजल्या पाहिजे की जी परिस्थिती किंवा जी समस्या, जी अडचण जीवनामध्ये आलेली आहे त्यामागचं कारण काय आहे. पण त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वर आमच्या बरोबर कायम आहे ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची. हालेलुया. संकट, दुःख, अडचणी, निराशा, आजारपण, विपत्ती या गोष्टी आम्हाला संपू शकत नाही. या गोष्टीवरती मात करण्याचं सामर्थ्य परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे. हालेलुया. किती जण विश्वास करता की परमेश्वर तुमच्या बरोबर आहे? किती जण विश्वास करता की परमेश्वर तुम्हाला सामर्थ्य देत आहे? जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. जोरदार, जोरदार. ज्या प्रकारे सर्व इस्रायल, सर्व यहुदी त्या मसीहाची ते वाट पाहत होते, त्या मसीहा संबंधी पियानो यशायाच्या ग्रंथामध्ये या गोष्टी नमूद केल्या होत्या. आणि त्या स्वरूपाने पियानो या वचनामध्ये ज्या गोष्टी आम्ही वाचतोय की त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार. तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालवेल आणि तेथून पुढे ते सर्व काळ न्यायाने व धर्माने दृढ व स्थिर करील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश सिद्धीस नेईल. पियानो ज्या स्वरूपाने हे वचन दिलेलं आहे की धर्माने तो त्याचं जे साम्राज्य आहे ते स्थिर करील. अस्थिरता सर्व इस्रायलामध्ये, सर्व यहुद्यामध्ये आलेली होती. अस्थिरता, आम्हाला अस्थिरता कधीच आवडत नाही. स्थिरता आमच्या जीवनामध्ये पियानो ज्यावेळेस असते शांती असते, आनंद असतो. आणि अस्थिरता असते त्या वेळामध्ये चलबिचल आम्ही होतो. पियानो अशांतता आमच्या जीवनामध्ये असते. अनेक प्रकारचा गोंधळ आमच्या जीवनामध्ये असतो. अनेक प्रकारच्या चिंता आणि काळजीने पियानो आमचं जीवन ग्रासलेलं असतं.
म्हणून स्थिरता फार गरजेची आहे. आणि म्हणून परमेश्वराचं वचन सुद्धा एका ठिकाणी आम्हाला सांगतं की स्थिर मनाच्या व्यक्तीच्या जीवनात आशीर्वादाची रेलचेल असते, पण ज्या व्यक्तीचं जीवन अस्थिर असतं, जो व्यक्ती स्थिर राहत नाही, त्याच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या चिंता आणि काळजी असते. स्थिरता केवळ परमेश्वराकडून मिळते. हालेलुया, हालेलुया. स्थिरता देणारा प्रभू आहे. आणि म्हणून प्रियांनो, इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये, यहुदी लोकांच्या जीवनामध्ये स्थिरतेची अपेक्षा ते करतायत, कारण प्रियांनो ते आता गुलामगिरीमध्ये आहे. संपूर्ण जे राजे, जोपर्यंत इस्रायल लोक बाबेलच्या परगण्यामध्ये गुलामगिरीमध्ये जात नाही, तोपर्यंतचे सर्व राजे आम्ही अभ्यासलेत, पाहिलेत. या पीडा त्यांच्या जीवनामध्ये का आल्यात, या गोष्टी सुद्धा आम्ही पाहिल्यात. पण या ठिकाणामध्ये आता त्यांना अपेक्षा आहे की आमच्यासाठी राजा येईल, आमच्यासाठी शास्त्र येईल, आमच्यासाठी मुक्तता देणारा मसीहा येईल. मसीहा म्हणजे मुक्तता देणारा किंवा तारण देणारा. आणि या मसीहाची अपेक्षा त्यांच्या जीवनामध्ये आहे. पण आणखी एक वचन आम्ही वाचूया. यशिया 11 आणि वचन 1 ते 10 मध्ये एक महत्वपूर्ण गोष्ट दिलेली आहे. ही गोष्ट या वचनामध्ये आम्ही वाचूया. आयझाया चॅप्टर 11 वर्स 1 to 10. यशिया 11 वचन 1 ते 10. इशियाच्या बुंधाला धुमारा फुटेल, त्याच्या मुळातून फुटलेली शाखा फळ देईल. परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पाचा व सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याचवर राहील. परमेश्वराचे भय त्याला सुगंधमय होईल. तो डोळ्यांनी पाहिल, तेवढ्यावरूनच न्याय करणार नाही. कानाने ऐकेल, तेवढ्यावरूनच तो निर्णय करणार नाही. तर तो दुबळ्यांचा न्याय यथार्थेने करील, पृथ्वीवरील दिनांच्या वादांचा यथार्थ निर्णय करील. तो आपल्या मुखरूप वेत्राने पृथ्वी ताडण करील, आपल्या मुखाच्या फुंकराने दुर्जनाचा संहार करील. धार्मिकता त्याचे वेष्टन व सत्यता त्याचा कमरबंद होईल. लांडगा कोकऱ्याजवळ राहील, चित्ता करडाजवळ बसेल. वासरू, तरुण सिंह व पुष्ट बैल एकत्र राहतील. त्यास लहान मूल वळील. गाय व अस्वल एकत्र चरतील, त्याचे बच्चे एकत्र बसतील. सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल. ताने बाळ नागाच्या बिळाजवळ खेळेल. थानतुटे मूळ पुरुषांच्या बुबळाला हात लावील. माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती उपद्रव देणार नाही व नासधूस करणार नाहीत. कारण सागर जसा जलपूर्ण आहे, तशी परमेश्वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल. त्या समयी असे होईल की राष्ट्राकरिता ध्वजवंत उभारलेल्या इशियाच्या धुमाऱ्याला राष्ट्रीय शरण येतील. त्याचे निवासस्थान गौरवयुक्त होईल. हालेलुया. सो जो मसीहा आहे, मुक्तिदाता आहे, जो तारणारा आहे, जो गुलामगिरीतून सोडवणारा आहे, याच्या संबंधी यशियाने आपल्या या ग्रंथामध्ये ज्या गोष्टी नमूद केल्यात, या सर्व वचनानुसार प्रियांनो, यहुदी घराण्याला, यहुदी वंशजाला, इस्रायल लोकांना अपेक्षा होती की आमच्यासाठी मसीहा येणार आहे आणि त्या मसीहाची ते वाट पाहत आहेत. हालेलुया. कारण प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये अध्याय 17 आणि 14 मध्ये आम्ही वाचलं की तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. हालेलुया. आणि त्याच्याबरोबर कोण राहील? निवडलेले, पाचारण केलेले आणि विश्वासू. हालेलुया. त्याच्याबरोबर कोण कोण आहे त्या कुकऱ्याबरोबर? निवडलेले, पाचारण केलेले आणि विश्वासू. सो प्रियांनो, आम्ही त्या कोकऱ्याबरोबर असण्यासाठी आमची निवड, आमचं पाचरण फार गरजेचं आहे. आम्ही विश्वासू असणं फार आवश्यक आहे. आणि या गोष्टी जर आमच्या जीवनामध्ये आहे, तर प्रियांनो, त्या राजांच्या राजाबरोबर, प्रभूंच्या प्रभू बरोबर आम्ही कायम असू. हालेलुया. सो जो राजांचा राजा आहे, जो प्रभूंचा प्रभू आहे, याच्या संबंधी आम्ही या वचनामध्ये पाहतोय की बाबेलच्या परगण्यामध्ये सर्व यहुदी, सर्व इस्रायल घराणे आहेत. त्यांना अपेक्षा आहे की मुक्तिदाता आमच्यासाठी येईल. याच्या संबंधी प्रियांनो, याची भविष्यवाणी उत्पत्तीच्या पुस्तकामध्येच प्रियांनो इस्रायलाने आपल्या मुलांसाठी केली होती. आणि ज्यावेळेस याकोब म्हणलेला प्रियांनो जो इस्रायल आहे, याच्या संबंधी की तो आपल्या 12 मुलांसंबंधी प्रियांनो जो भविष्यवाणी करतो, या भविष्यवाण्या प्रियांनो तंतोतंत पुढे चालून प्रियांनो खऱ्या होतात. आज सुद्धा त्या सर्व गोष्टी खऱ्या होत आहेत. कारण स्वतः परमेश्वराने ह्या इस्रायलाला प्रियांनो परमेश्वराने आशीर्वाद दिलेला आहे.
या याकोबालाच परमेश्वराने इस्रायल असं संबोधलेलं आहे. आणि म्हणून प्रियांनो, परमेश्वराने त्याच्या मुखामध्ये जे आशीर्वाद देऊ केले प्रियांनो, त्या आशीर्वादाला आम्हाला पाहायला मिळतं. उत्पत्ती याचा अध्याय 49 वचन आम्ही वाचणार आहोत. एक महत्वपूर्ण वचन या ठिकाणामध्ये दिलेलं आहे आणि ते एका विशेष प्रकारच्या घराण्यासंबंधी दिलेलं आहे. सर्व 12 वंशजाबद्दल हे आशीर्वाद किंवा भविष्यवाण्या त्याने केल्यात. पण वचन 8 ते 12 मी वाचूयात. जेनेसिस चॅप्टर 49 वर्स 8 to 12 वाचूयात. हे यहूदा, तुझे बंधू तुझा धन्यवाद करतील, तुझा हात तुझ्या शत्रूची मानगुटी धरेल, तुझ्या बापाचे मुलगे तुझ पुढे नमतील. यहूदा सिंहांचा छावा आहे, माझ्या पुत्रा तू शिकार करून डोंगरात गेला आहेस. तो सिंहासारखा सिंहिणीसारखा दबून बसला आहे, त्याला कोण छेडणार? यहूदाकडचे राजवेत्र ज्याचे आहे, तो येईपर्यंत ते त्याचकडून जाणार नाहीत. राजदंड त्याच्या पायामधून ढळणार नाही. राष्ट्रे त्याची आज्ञाकीत होतील. तो आपले तरुण गाढव द्राक्षलतेला, आपल्या गाढवीची शिंगरू उत्तम द्राक्षलतेला बांधून ठेवील. तो आपले वस्त्र द्राक्षरसात, आपला पोशाख द्राक्षाच्या रक्तात धुईल. त्याचे नेत्र द्राक्षरसाने आरक्त होतील, त्याचे दात दुधाने शुभ्र होतील. हालेलुया. सो यहूदा संबंधी प्रियांनो, याकोबाने जे केलेलं भाकीत किंवा भविष्यवाणी, इस्रायलाने केलेली भविष्यवाणी, जो यहूदा वंशज आहे या संबंधी, जो मूळ पुरुष आहे याच्या संबंधी केलेली या भविष्यवाणी आहे. या भविष्यवाण्या प्रियांनो जशाच तशा पुढे येऊन प्रियांनो खऱ्या होतात. याच्या संबंधी सांगितलंय की यहूदा सिंहाचा छावा आहे. हालेलुया, हालेलुया. शेरे बब्बर, हालेलुया. हे गीत आपल्याला प्रत्येकांना माहिती आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त आहे की याच्या संबंधी प्रियांनो या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. आणि या वंशातूनच प्रियांनो आम्हाला पाहायला मिळतं की हा वंशज परमेश्वराने वेगळा का केला, या वंशजाला परमेश्वराने का निवडलं, या वंशजामधूनच प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होण्यासंबंधी परमेश्वराने हा वंशच इस्रायलापासून वेगळा केला. दाविदानंतर आम्ही पाहतो की शलमोन आणि शलमोनापासून प्रियांनो पुढे चालून हा एकमेव वंशज प्रियांनो परमेश्वराने राखला. कारण परमेश्वराने दाविदाबरोबर पुढे चालून हा करार केला. तो करार आम्ही वाचूयात की दाविदाबरोबर हा करार पुढे चालून परमेश्वराने केला. या संबंधी प्रियांनो आम्ही वाचणार आहोत. तत्पूर्वी प्रियांनो एक वचन आम्ही वाचूया. उत्पत्ती 22 आणि वचन 18. जेनेसिस चॅप्टर 22 वर्स 18. उत्पत्ती 22:18. तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील. हालेलुया. या ठिकाणामध्ये प्रियांनो परमेश्वराने देव केलेला आशीर्वाद, परमेश्वराचा जो करार, परमेश्वराची जी वाचा आहे, या वाचेमध्ये आम्हाला पाहायला मिळतं की अब्राहामाबरोबर परमेश्वर हा करार करतोय. परमेश्वर आपली वाचा करत आहे की तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीद्वारे आशीर्वादित होतील. आशीर्वाद परमेश्वराने दिला, करार परमेश्वराने केला आणि तो करार परमेश्वराने अब्राहामाशी केला. हालेलुया. कोणाशी केला? कोणाशी केला? अब्राहामाशी परमेश्वराने करार केला आणि तोच करार परमेश्वराने आज आमच्या प्रत्येकांशी परमेश्वर करत आहे. हालेलुया. की परमेश्वर म्हणतो की तू माझा शब्द ऐकला म्हणून. ज्यावेळेस आम्ही परमेश्वराचा शब्द ऐकतो, जो परमेश्वराचा शब्द ऐकतो, परमेश्वर त्याच्याबरोबर करार करतो की सर्व राष्ट्रे, पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीद्वारे आशीर्वादित होतील. प्रियांनो, ज्याच्या वेळेस आम्ही परमेश्वराचा शब्द पालन करतो, ज्याच्या वेळेस परमेश्वराचा शब्द आम्ही ऐकतो, प्रियांनो त्या वेळामध्ये परमेश्वर आम्हाला तर आशीर्वादित करतो, आमच्याद्वारे प्रियांनो परमेश्वर आमच्या राष्ट्रांना, आमच्याद्वारे आमच्या वंशजांना सुद्धा परमेश्वर आशीर्वादित करतो. हालेलुया. आमचे आशीर्वाद आमच्या हाती आहे, आमचे आशीर्वाद परमेश्वर आमच्याकडे दिलेले आहे. आणि ज्या वेळेस परमेश्वर अब्राहामाशी करार करत आहे, परमेश्वर अब्राहामाला आशीर्वादित करत आहे, प्रियांनो ते आशीर्वाद आमच्यापर्यंत सुद्धा येतात. आणि परमेश्वराने प्रियांनो या भविष्यवाणीला त्याच वेळेस पूर्ण केले, ज्यावेळेस प्रियांनो अब्राहामाने इसकाचं अर्पण केलं आणि अर्पण करण्यासंदर्भी प्रियांनो त्याने ती वाचा पूर्ण केली.
परमेश्वराचे शब्द त्याने मांडले आणि परमेश्वराने त्याला दिलेला आशीर्वाद प्रियांनो पुढे चालून तो आशीर्वाद आम्हाला पुढे पाहायला मिळतो की तो जो मसीहा आहे तो मनुष्याचा पुत्र असणार आहे. तो जो मसीहा आहे तो मसीहा मनुष्याचा पुत्र असणार आहे याची घोषणा या वचनामध्येच केलेली आहे. आणि त्या स्वरूपाने परमेश्वराने सांगितलं की तुझ्याद्वारे मी काय करेल, पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे मी आशीर्वादित मी करेल. हालेलुया. आणि या मसीहा संबंधी किंवा तारणारा या संबंधी पियानो जो राजांचा राजा याच्या संबंधी प्रभूंच्या प्रभू याच्या संबंधी या वचनाला दिलेला असताना पियानो तो ह्या सर्व वचनाला परमेश्वर पूर्ण करतो. आणि यहुदा संबंधी पियानो आम्हाला पाहायला मिळतं की अब्रामानंतर इसाकानंतर याकोब आणि या याकोबाने केलेला जो करार किंवा याकोबाने दिलेल्या सर्व भविष्यवाण्या किंवा त्याने केलेल्या भाकीत या सर्व गोष्टी पुढे चालून पियानो जशाच तशा खऱ्या होतात. यहुदा संबंधी यहुदाच्या वंशासंबंधी पियानो याकोब ज्या गोष्टी बोलतोय, जो इस्रायल त्याच्या संबंधी बोलतोय की तुझे बंधू तुला धन्यवाद करतील, तुझा हात तुझ्या शत्रूंची मानगुटी धरील, तुझ्या बापाचे मुलगे तुझ पुढे नमतील. यहुदा सिंहाचा छावा आहे. माझ्या पुत्रा तू शिकार करून डोंगरात गेला आहेस, तो सिंहासारखा सिंहणीसारखा दबून बसला आहे, त्याला कोण छेडणार. यहुदाचे राजवेत्र त्याचे आहे, तो येईपर्यंत ते त्याचकडून जाणार नाही. राजदंड त्याच्या पायामधून काढणार नाही. राष्ट्रे त्याची आज्ञांकित होतील. सर्व राष्ट्रे त्याची आज्ञांकित होणार आहे. हालेलुया. आम्हाला जर एक गोष्ट जर आम्ही ऑब्झर्व केली तर पियानो सर्व जगभरामध्ये सर्वात जास्त जर अनुयायी जर कोणाचे असतील, सर्वात जास्त जर विश्वास करणारे जर कोणी असतील तर ते ख्रिस्ती लोक आहेत. हालेलुया. जगामध्ये सर्वात अधिक. आणि म्हणून पियानो ती वेळ फार दूर नाहीये की सर्व व्यक्तींना प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव माहिती होईल, प्रत्येक व्यक्तीला संधी मिळेल, प्रत्येक गुडघा प्रभू येशूच्या नावामध्ये टेकल्या जाईल आणि त्या वेळामध्ये पियानो प्रभूचं दुसरं आगमन या जगामध्ये होईल. हालेलुया. त्या मसीहा संबंधी या सर्व गोष्टीची भविष्यवाणी अगोदर केलेली आहे. आणि या संबंधी आम्हाला पाहायला मिळतं की तो यहुदा वंशजापर्यंतच त्याने सीमित ठेवलेला आहे. यहुदा वंशज. हालेलुया. इतर वंशजामधून तो येणार नाही, ही गोष्ट अगोदरच नमूद केली होती. आणि आम्हाला पाहायला मिळतं की जर प्रभू येशू ख्रिस्ताच्या वंशावळीला जर आम्ही अभ्यासलं तर पियानो त्याची वंशावळी या स्वरूपाने आम्हाला लक्षात येईल की प्रभू येशू ख्रिस्ताचा जो जन्म आहे हा यहुदा वंशजातूनच आहे. तो राजा होणार याची भविष्यवाणी सुद्धा अगोदरच केलेली आहे. सो आता आम्ही पाहूया की परमेश्वराने दाविदाबरोबर काय करार केला. आम्ही पाहिलं की परमेश्वराने याची भविष्यवाणी अब्राम, इसाक, याकोब याच्या संबंधी या गोष्टी भविष्यवाणीमध्ये केलेल्या आहे. परमेश्वराने यहुदा घराणा संबंधी पियानो यहुदा वंशजा संबंधी या सर्व गोष्टी भविष्यवाणीच्या स्वरूपाने केल्यात. आणि परमेश्वराने पुढे चालून पियानो दाविदाबरोबर जो करार केला, उत्पत्ती 17 आणि वचन 6 परत एकदा वाचूयात. उत्पत्ती 17:6 परत. जेनेसिस चॅप्टर 17 वर्स 6. उत्पत्ती 17:6. मी तुला अति फलसंपन्न करील, तुझपासून मी राष्ट्र निर्माण करील, तुझपासून राजे उत्पन्न होतील. हालेलुया. या ठिकाणामध्ये पियानो मला पाहायला मिळतं की परमेश्वराने अब्राहामाबरोबर केलेला हा करार आहे. हा अब्राम याच्या संबंधीचा हा करार की परमेश्वराने त्याला सांगितलं की मी तुला अति फलसंपन्न करेल, तुझपासून मी राष्ट्रे निर्माण करेल, तुझपासून राजे उत्पन्न होतील. परमेश्वर अब्राहामाबरोबर करार करतोय. हालेलुया. राजे उत्पन्न होण्यासंबंधी तुझ्यापासून राष्ट्रे मी निर्माण करील, तुझ्यापासून मी राजे उत्पन्न करील, तुझपासून मी राष्ट्रे निर्माण करील. आणि परमेश्वराने त्याला म्हणलं मी तुला अति फलसंपन्न करेल. आणि परमेश्वराने अब्राहामाबरोबर जो करार केला या करारासंबंधी जर आम्ही वाचलं तर पियानो अध्याय 12 मध्येच या गोष्टी दिलेल्या आहे. उत्पत्तीच्या अध्याय 12 मध्येच की तुझी संतती आकाशातील ताऱ्या इतकी, तुझी संतती मी वाळूच्या रचकाना इतकी मी तुझी संतती करेल. हे डिवायडेशन आहे, हे विभाजन आहे.
हे विभाजन परमेश्वराने ज्यावेळेस अब्रामाला पाचारण केलं त्याच वेळेस परमेश्वराने याची विभाजनी परमेश्वराने अगोदरच केली. जी आकाशातील पियानो तारे आहे ती यहूदाची संतती आहे. हालेलुया. आणि त्यानंतर परमेश्वराने ज्या वाळूचा रजकण म्हणलेला आहे पियानो, त्या रजकणाला इतर जे 10 वंशज आहे त्याची ती संतती आहे. पण पियानो आम्ही प्रत्येक जण इथे बसलेला प्रत्येक जण आणि येशूवरती विश्वास करणारा विश्वासू प्रत्येक जण पियानो त्या आकाशातील ताऱ्या समान आहे. हालेलुया. आम्ही प्रत्येक जण पियानो त्या आकाशातील ताऱ्या समान आहे. त्याने आम्हाला आकाशातील तारे बनवलेले आहे. हालेलुया. हालेलुया. त्याने आम्हाला विशेष स्वरूपाची पियानो स्थान त्याने प्रदान केलेलं आहे. कारण आम्ही प्रत्येक जण त्या राजांच्या राजाचे पुत्र त्याची कन्या आम्ही आहोत. आणि म्हणून पियानो याची विभागणी परमेश्वराने अब्रामाला ज्यावेळेस त्याच्या बरोबर करार केला त्याच वेळेस याचा पियानो स्पष्टता परमेश्वराने देऊ केली. एक वचन मी वाचूया. अनुवाद याचा अध्याय 17 आणि वचन 14 ते 15 मी वाचूया. डिट्रोनॉमी चॅप्टर 17 वर्स 14-15 अनुवादाचं पुस्तक अध्याय 17 आणि वचन 14-15 मी वाचूया. तुझा देव परमेश्वर ह्याने तुला दिलेल्या देशात जाऊन तो वतन करून तेथे राहिल्यावर तुला असे वाटेल की आसपासच्या राष्ट्राप्रमाणे आपणही आपल्यावर राजा नेमावा, तर तुझा देव परमेश्वर ज्याला निवडील त्यालाच तू आपणावर राजा नेमावे. आपल्या भाऊबंदातून आपल्यावर राजा नेमावा. तुझ्या भाऊबंदापैकी नाही अशा कोणत्याही परदेशीयाला आपल्यावर नेमू नये. या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराने राजा संबंधीची सूचना इस्रायल लोकांना विशेषतः यहुदी घराण्याला परमेश्वराने देऊ केली. अगोदर एक गोष्ट मी स्पष्ट केलेली आहे की यहुदा वंशज वेगळा आहे आणि इस्रायल लोकांचे जे 10 वंशज आहेत ते वेगळे आहेत. हालेलुया. ज्यावेळेस परमेश्वराने जो करार किंवा जी नियमावली परमेश्वराने या सर्व लोकांना देऊ केली ही वाच्यता किंवा वाचा किंवा परमेश्वर करार करत आहे ते विशेष स्वरूपाचे करार परमेश्वर यहुदी घराण्याबरोबर करतोय. आणि हे यहुदी घराणे परमेश्वरासाठी विशेष घराणं आहे. हा वंश परमेश्वरासाठी विशेष वंश आहे कारण या वंशजामधूनच पियानो प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होणार याची स्पष्टता अगोदरच करण्यात आलेली आहे आणि याची स्पष्टता आम्हाला पुढे पाहायला मिळेल. परमेश्वराने अब्रामाला ही गोष्ट नमूद केली. परमेश्वराने इसाकाला, याकोबाला, दाविदाला या गोष्टीची स्पष्टता दिली आणि परमेश्वराने दाविदाला ज्या गोष्टी सांगितल्या होत्या की तुझ्यामधून किंवा इस्रायल लोकांना परमेश्वराने सांगितलं, परमेश्वराने मोशेला सांगितलं की ज्यावेळेस तुमच्यामधून तुम्हाला राजा नेमायचा आहे, तुम्ही इतर राष्ट्राप्रमाणे तुम्हाला वाटतंय की तुमच्यावरती राजा नेमावा, तर त्या वेळामध्ये तुम्ही तुमच्या भाऊबंदांमधूनच राजा नेमावा, दुसऱ्याला नेमू नका. जर तुम्ही दुसऱ्याला नेमाल तर तो काय करेल, तुम्हाला जाच तुमचा करेल. आणि परमेश्वराची इच्छा नव्हती की त्यांच्या लोकांवरती कोणी जाच करणारे असावेत, कारण परमेश्वराने फार मोठ्या जाचातून इस्रायल लोकांना बाहेर आणलं होतं. गुलामगिरीतून परमेश्वराने इस्रायल लोकांना बाहेर आणलं होतं कारण 400 वर्षापर्यंत हे सर्व लोक पीडेमध्ये होते. आता यांना मोकळीकता दिली. परमेश्वराची इच्छा आहे की यांच्या वरती ज्यावेळेस राजा नियुक्त केला जाईल हा राजा त्यांचाच भाऊबंद असावा, कारण त्यांची मानसिकता, त्याची विचारधारणा आणि त्यांचे जे स्वभाव आहे ते एक मिळते आणि एक सारखे असतील आणि म्हणून ते एकमेकांवरती जाच करणार नाही. बोल येशू मसीह की. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. हालेलुया. परमेश्वराची इच्छा अगोदर परमेश्वर स्पष्ट करतो, पण पियांनो जर आम्ही वाणी ऐकतो, परमेश्वराचे शब्द ऐकतो, जर परमेश्वराचं वचन जर आम्ही ऐकतो तर वचन आम्हाला सांगतं तुझे कल्याण होईल. पण जर त्याकडे दुर्लक्ष केलं तर काय होईल, आपण स्वतःवरती अरिष्ट आम्ही ओढवून घेऊन. हालेलुया. कल्याण करणं आमच्या हातामध्ये आहे, स्वतःच्याच देवाचं वचन ऐकून, आणि त्याकडे दुर्लक्ष केलं तर अरिष्ट आपल्या जीवनामध्ये आहे. या ठिकाणामध्ये आम्ही या गोष्टी अभ्यासत आहोत की परमेश्वराने या गोष्टी अगोदरच नमूद केल्यात की तुम्ही तुमच्या भाऊबंदांमधूनच एकाला तुम्ही राजा म्हणून नेमा. एक वचन आम्ही वाचूया की ज्या वेळेस शौलाची नियुक्ती करण्यात आली तो त्यांच्या भाऊबंदातून आहे याची स्पष्टता आम्हाला वचनातून येते.
आहे का? नाहीये. वाचूयात आता की परमेश्वराने दाविदाबरोबर जो करार केलेला आहे. दुसरे शमूएल याचा अध्याय 7 आणि वचन 12 ते 17 मी वाचूयात. 2 सॅम्युएल चॅप्टर 7 वर्स 12 to 17. तुझे दिवस पुरे झाले आणि तू जाऊन आपल्या पितराज बरोबर निजलास, म्हणजे तुझ्या पोटच्या वंशजास तुझ्या मागून स्थापून त्याचे राज्य स्थिर करीन. तो माझ्या नामाप्रित्यर्थ मंदिर बांधील. मी त्याचे राजासन कायमचे स्थापीन. मी त्याचा पिता होईल व तो माझा पुत्र होईल. त्याने अधर्म केल्यास मनुष्य जशी दंडाने व मानवपुत्र जशी फटक्यांनी शिक्षा करीतात तशी मी त्यास शिक्षा करील. पण तुझ्या पुढून घालवून दिलेल्या शौलावरची कृपादृष्टी मी दूर केली तशी त्याच्यावरची माझी कृपादृष्टी दूर होणार नाही. तुझे घराणे व तुझे राज्य ही तुझपुढे अढळ राहतील. तुझी गादी कायमची स्थापित होईल. ही सर्व वचने व दर्शने जशाची तशी नाथानाने दाविदास कळविली. प्रियांनो, ज्या प्रकारे मी पाहतो की दाविदाबरोबर परमेश्वराने केलेला करार, पण या अगोदर आम्हाला एक गोष्ट लक्षात येते की ज्या शौलाची निवड केली जाते, हा शौल याच्या संबंधी याची स्पष्टता आम्हाला येईल. वचन आम्ही वाचूया तर 1 शमूएल याचा अध्याय 9, 1 सॅम्युएल चॅप्टर 9 वर्स 1 ऑनवर्ड्स या ठिकाणामध्ये आम्हाला याची स्पष्टता येईल की हा यहुदी घराण्यातला आहे का की दुसरा कोण आहे. एक बन्यामिनी मनुष्य होता. त्याचे नाव किशबिन, अबियल बिन, सरोर बिन, बखरोत बिन, अफिया असे होते. हा एक बन्यामिनी मनुष्याचा पुत्र असून मोठा पराक्रमी पुरुष होता. त्याचा शौल नामक एक मुलगा होता. तो तरुण व देखणा होता. इस्रायल लोकात त्याच्या इतका देखणा कोणी नव्हता. तो एवढा उंच होता की सर्व लोक त्याच्या केवळ खांद्याला लागत. ओके, सो या ठिकाणामध्ये याची स्पष्टता आम्हाला येते की यहुदा वंशज, बन्यामीन वंशज आणि इतर 10 वंशज, एकंदरीत किती वंशज झाले? 12. पण ज्या वेळेस परमेश्वराने इस्रायल लोकांना आणि विशेषतः यहुदी वंशजाला जी नियमावली परमेश्वराने देऊ केली की तुम्ही ज्या वेळेस तुमच्यासाठी राजा निवडता तर तो राजा तुमच्या भाऊबंदातून असावा. हालेलुया. आता यहुदावरती आणि सर्व इस्रायलांवरती जो राजा म्हणून नियुक्त करण्यात येतोय तो बन्यामिनी वंशातला आहे. हालेलुया. कारण या वचनामध्ये आम्ही या गोष्टी वाचल्या की एक बन्यामिनी मनुष्य होता, म्हणजे त्याचा वंश कोणता आहे? बन्यामीन. पण ज्यावेळेस परमेश्वराने नियम दिलेला आहे, अनुवादाच्या पुस्तकामध्ये आम्ही वाचलं की तुम्ही ज्यावेळेस राजा नियुक्त करता तर तो राजा कुठल्या वंशजामधून असावा? यहुदा वंशजातून. हालेलुया. दावीद कोणत्या वंशातला आहे? सो परमेश्वराला खऱ्या अर्थाने जो राजा नियुक्त करायचा होता तो दाविदापासून, यहुदा वंशजापासून प्रियांनो नियुक्त करायचा होता. पण लोकांची घाई, आम्हाला राजा पाहिजे. हालेलुया. कारण त्यांनी इतर राजांना पाहिलं, त्यांनी संकट पाहिलं, त्यांनी अरिष्ट पाहिलं आणि त्या वेळामध्ये त्यांनी ओरड केली. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस संकट येतात, अडचणी येतात, दुःख येतात, प्रियांनो आम्ही परमेश्वराकडे फक्त हात मारावी, फक्त प्रार्थना करावी. परमेश्वरा, जर तुझी इच्छा असेल तर तू मला यातून सोडव. नसता परमेश्वरा तू मला बल दे की मी या सर्व संकटाला मी 2 हात मी करू शकेल. हालेलुया. मला त्या प्रकारची कृपा तू दे, त्या प्रकारचं मला सामर्थ्य दे की मी या संकटाचा मी सामना करू शकेल. प्रियांनो, परमेश्वरा मला सामर्थ्य देणारा देव आहे. त्याला सामर्थ्यशाली देव म्हणलेला आहे. हालेलुया. जर संकटातून जर आमची विश्वासाची पारख होत असेल तर प्रियांनो संकटाला सामना करण्यासाठी परमेश्वराकडे आम्ही सामर्थ्य मागितलं पाहिजे. पण आम्ही वाट पाहणं फार गरजेचं आहे. हालेलुया. ज्याला वाट पाहता येते, ज्याला धीर धरता येतो, परमेश्वर त्याला अधिक आशीर्वादित करतो. हालेलुया. इस्रायल लोकांसाठी परमेश्वराने एक समय नियुक्त केला होता, पण ज्या वेळेस शौलाची नियुक्ती त्यांनी केली, प्रियांनो शौल हा देवाला संतुष्ट करणारा तो वागला नाही. शमूएलाने अनेक गोष्टी त्याला सांगितल्या, शमूएलाबद्दल तो ऐकत होता, शमूएलाकडून अनेक गोष्टी तो सल्ला मसलत घेत होता, पण त्याच्या मनानेच तो सगळ्या गोष्टी निर्णय तो करत होता. आणि म्हणून प्रियांनो परमेश्वराच्या विरोधात जाऊन ज्या गोष्टी त्याने केल्या, प्रियांनो परमेश्वराने सांगितलं की त्या राजाचे तू काय कर, समूळ नाश कर, त्याच्या लोकांचा तू समूळ नाश कर. पण प्रियांनो त्याने समूळ नाश केला नाही. जे दष्टपुष्ट पशु आहेत
जे धष्टपुष्ट जे शूरवीर योद्धे आहेत ते, आणि त्या राजाला तो आपल्या बरोबर घेऊन आला. परमेश्वराला ही गोष्ट आवडली नाही आणि परमेश्वराने त्याला त्याच्या राजपदावरून परमेश्वराने झुगारून दिलं. परमेश्वराने अगोदरच सांगितलं होतं की तुमच्यामधून ज्यावेळेस तुम्ही राजा निवडाल तुमच्या भाऊबंदापैकी तो असावा. यहुदी वंशज हा परमेश्वरासाठी विशेष वंशज आहे आणि कालांतराने पाहायला मिळतं की यहुदा वंशजातून परमेश्वराने दाविदाला राजा म्हणून नियुक्त केला. शमूएलाला प्रियांनो परमेश्वराने त्याच्या घरामध्ये पाठवलं आणि इशाय पुत्र दाविदाची नियुक्ती प्रियांनो राजा म्हणून अभिषेक करण्यात आलं आणि कालांतराने प्रियांनो तो राजा म्हणून त्या राजपदावरती त्याला नियुक्त करण्यात आलं. हालेलुया. कारण परमेश्वराने बाह्य स्वरूप पाहिलं नाही तर परमेश्वराने अंतकरण पाहिलं. परमेश्वर आज सुद्धा अंतकरण पाहतो. काय पाहतो? थोडं जोरात बोला. हालेलुया. जितकं परमेश्वर आम्हाला ओळखतो तितकं कोणीच ओळखत नाही. जितकं आम्ही स्वतःला ओळखतो तितकं कोणी ओळखत नाही. आमच्यापेक्षा परमेश्वर फार चांगला आम्हाला ओळखतो. हालेलुया. त्याच्याकडे जी मशीन आहे फार भयंकर आहे आणि फार स्ट्रॉंग आहे आणि ती मशीन आमचं अंतकरण पारखणारी आहे. परमेश्वराची दृष्टी इतकी सामर्थ्यशाली आहे. शौलाचं जीवन परमेश्वराने अगोदरच ओळखून होता आणि म्हणून परमेश्वराची इच्छा नव्हती की कुठल्या मनुष्याने त्याच्यावरती राज्य करावं इस्रायल घराण्यावरती. आणि म्हणून परमेश्वराने अगोदरच या गोष्टी सांगितल्या होत्या की तुमच्या वंशजामधूनच तुम्ही राजाची निवड करा. परमेश्वर यहुदा वंशजातूनच तो राजा देणार होता पण लोकांनी घाई केली आणि त्या कारणाने जो काही वर्षानंतर दावीद राजा बनणार होता त्या अगोदर पियानो बन्यामीन वंशजातून परमेश्वराने पियानो त्या लोकांना सांगितले आता तुम्हीच निवडा. हालेलुया. की परमेश्वराची निवड पियानो आमच्यासाठी विशेष असते. दाविदाचं अंतकरण परमेश्वराला माहिती होतं आणि म्हणून परमेश्वर दाविदा संबंधी ज्या गोष्टी बोलतो की दावीद आपल्या वचनामध्ये लिहितो आणि परमेश्वर सुद्धा दाविदाबद्दल म्हणतो की तो माझा मित्र आहे. हालेलुया. एका मनुष्याला प्रियानो मित्र संबोधन ही फार मोठी गोष्ट आहे आणि दावीद जर परमेश्वराचा मित्र बनतो तर प्रियानो विचार करा की परमेश्वर जर त्याला पहिला राजा बनवू इच्छित होता तर त्याच्या संबंधी किती मोठ्या योजना परमेश्वराने आणखी राखून ठेवल्या होत्या. आता अशी गोष्ट नाही की परमेश्वराला कुठली गोष्ट माहिती नाही की प्रत्येक गोष्ट परमेश्वराला माहिती आहे. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की तू सुरुवातीला शेवट कळवितो. ही इज नो एव्हरीथिंग. त्याला सुरुवात आणि शेवट माहिती आहे. पण परमेश्वर आम्हाला प्रत्येक वेळेस अलर्ट करत असतो वचनातून. परमेश्वर आम्हाला जाहीर करत असतो, स्पष्टता देत असतो की पुढे धोका आहे. सावरा, स्वतःला सावरा. पुढे धोका आहे, स्वतःला सांभाळा. आणि ज्या वेळेस पियानो परमेश्वर आम्हाला तयारी किंवा निक्षून एखादी गोष्ट सांगतो तर आम्ही स्वतः अलर्ट होणं गरजेचं आहे. या ठिकाणामध्ये सुद्धा पियानो परमेश्वराने यहुदी घराण्याला, परमेश्वराने इस्रायल लोकांना याची स्पष्टता अगोदर दिली. आणखी एक वचन आम्ही वाचूया की परमेश्वराने दाविदाबरोबर जो करार केला त्या करारासंबंधी त्या वचनामध्ये आम्ही वाचलं की परमेश्वराने दाविदाला ज्या गोष्टी सांगितल्या. दुसरे शमूएल अध्याय 7 आणि वचन 12 ते 17 मी वाचलं की तुझे दिवस पुरे झाले, तू जाऊन आपल्या पित्रा बरोबर निजलास म्हणजे तुझ्या पोटच्या वंशजास तुझ्या मागून स्थापून त्याचे राज्य स्थिर करील. तो माझ्या नामापित्यर्थ मंदिर बांधेल. कोणासंबंधी ही गोष्ट सांगितली? शलोमोन राजा. तो मी त्याचे राजासन कायमचे स्थापिन, मी त्याचा पिता होईल व तो माझा पुत्र होईल. त्याने अधर्म केल्यास मनुष्य जशी दंडाने व मानवपुत्र जशी फटक्यांनी शिक्षा करीतात तशी मी त्या शिक्षा करेल. परमेश्वराला माहिती होतं की शलोमोन काय करणार आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणूनच परमेश्वराचं वचन सांगतं की तो सुरुवातीला शेवट कळवितो. परमेश्वराने दाविदाला सुद्धा ही गोष्ट सांगितली पण स्पष्टता दाविदाला आली नसेल. पण परमेश्वराने सांगितलं की जसा पिता मी त्याचा पिता होईल आणि तो माझा पुत्र होईल. त्याने अधर्म केल्यास मनुष्य जशी दंडाने व मानवपुत्र जशी फटक्यांनी शिक्षा करीतात तशी मी त्या शिक्षा करेल. ती शिक्षा परमेश्वराने पुढे चालून केली प्रियानो. हालेलुया. कारण शलोमोनाच्या वेळामध्ये परमेश्वराने 40 वर्षाच्या त्या कारकिर्दीमध्ये परमेश्वराने शांती दिली, समृद्धी दिली, परमेश्वराने आराम दिला त्याच्या राज्यामध्ये. पण जसा तो मूर्तीपूजेकडे वळाला प्रियानो त्यानंतरहून पीडा परमेश्वराची चालू झाली. हालेलुया.
जसा तो परमेश्वराचं भय सोडलं, त्याने परमेश्वराचा आदर करणं त्याने सोडलं, प्रियानो त्यानंतरहून प्रियानो त्याच्या देशामध्ये ज्या गोष्टी घडायला लागल्या त्या फार भयंकर घडायला लागल्या. हालेलुया. म्हणून आम्ही आमच्या घरामध्ये, ते आमचं राज्य आहे, आमचं घर हे आमचं साम्राज्य आहे. म्हणून आमच्या घरामध्ये सुद्धा प्रियानो आम्ही देवाला संतुष्ट करणारच आम्ही वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, आचरण पाहिजे. आमचं वर्तणूक देवाला पसंत पडणारं प्रियानो आमचं जीवन असलं पाहिजे. या ठिकाणामध्ये परमेश्वराने या गोष्टी त्याची स्पष्टता दिली. पण तुझ्या पुढून घालून दिलेल्या शौलावरची कृपा दृष्टी मी दूर केली, तशी त्याच्यावरची कृपा दृष्टी दूर होणार नाही. तुझे घराणे व तुझे राज्य ही तुझ पुढे आढळ राहतील, तुझी गादी कायमची स्थापील. हालेलुया. करार परमेश्वर कोणाशी करतोय? दाविदाशी. परमेश्वराने त्याला सांगितलं की तुझी गादी मी कायमची स्थापील. आणि आम्हाला पाहायला मिळतं की दाविदाची गादी पुढे चालून परमेश्वराने कंटिन्युअसली पुढे ठेवली. ती गादी कायम परमेश्वराने स्थापित ठेवली. परमेश्वराने जरी परमेश्वराला राग आला, जरी परमेश्वराला फार क्रोध आला, पण परमेश्वराने त्या राजघराण्याची, विशेषतः परमेश्वराने यहुदी वंशजाचा परमेश्वराने नाश केला नाही. हालेलुया. कारण हा करार परमेश्वराने कोणाबरोबर केला होता? आणि जर परमेश्वर करार करतो तर परमेश्वर आपले शब्द पालन करतो. कारण वचन आम्हाला सांगतं की सर्व काही नष्ट होईल, आकाश नष्ट होईल, पृथ्वी नष्ट होईल, पण माझे शब्द, माझे वचन नष्ट होणार नाही. कायम स्थापणारा परमेश्वर आहे. परमेश्वराचे शब्द कायम राखणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून या ठिकाणामध्ये या गोष्टीची स्पष्टता येते की परमेश्वराने सांगितलं की तुझी गादी मी कायमची स्थापील. ही सर्व वचने व दर्शने जशाची तशी नाथानाने दाविदास कळविली. एक वचन आम्ही वाचूया. पहिले इतिहास 17 वचन 7 ते 15. ती वचने आपल्या रेफरन्ससाठी लिहून घ्या. एक वचन आम्ही वाचूया. स्तोत्रसंहिता 89 वचन 28 ते 37. Psalm chapter 89 verse 28 to 37. स्तोत्रसंहिता याचा अध्याय 89 वचन 28 ते 37 वाचा. मी आपली दया त्याच्यावर सर्व काळ कायम राखील, त्याच्याशी केलेला माझा करार अढळ राहील, त्याची संतती सर्व काळ राहील व त्याचे राजासन स्वर्गाच्या दिवसाप्रमाणे अक्षय राहील असे करील. जर त्याच्या वंशजांनी माझे नियमशास्त्र सोडिले, माझ्या निर्णयाप्रमाणे ते चालिले नाहीत, जर माझे नियम त्यांनी मोडिले, माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत, तर मी त्याच्या अपराधाचे शासन दंडाने करील, त्याच्या अनितीचे शासन फटक्याने करील. तरी त्याच्यावरील माझी दया मी दूर करणार नाही, मी आपल्या सत्यवचनाचा भंग करणार नाही, मी आपला करार मोडिणार नाही, माझ्या मुखातून जे निघाले ते मी बदलणार नाही. एक वार मी आपल्या पवित्रतेची शपथ वाहिली आहे की मी दाविदाला कदापि दगा देणार नाही, त्याची संतती सर्व काळ राहील व त्याचे राजासन माझ्यासमोर सूर्याप्रमाणे कायम राहील, चंद्राप्रमाणे ते सर्व काळ टिकेल. आकाशातील साक्षीदार विश्वसनीय आहे. हालेलुया. या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराने दाविदाबरोबर केलेला करार. या अगोदरच्या वचनामध्ये सुद्धा मी वाचलं की दुसरे शमूएल अध्याय 7 मध्ये, पहिले इतिहास अध्याय 17 मध्ये आणि स्तोत्रसंहिता 89 आणि वचन 28 ते 37 पर्यंत आम्ही पाहिलं की परमेश्वराने दाविदाबरोबर जो केलेला करार आहे याच्या संबंधी की त्याची संतती सर्व काळ राहील व त्याचे राजासन माझ्यासमोर सूर्याप्रमाणे कायम राहील. आणि आम्ही प्रत्येक जण या गोष्टीची साक्षीदार आहोत की परमेश्वराने तो वंशज आज सुद्धा प्रियांनो या भूतलावरती जिवंत ठेवलेला आहे. यहुदा वंश. हालेलुया. हालेलुया. कारण त्या वंशामधूनच जो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू येणार होता याच्या संबंधी परमेश्वराने अगोदरच अब्राहम, इसाक, याकोब, दावीद यांच्या संबंधी जो केलेला करार आहे तो करार परमेश्वराने पुढे राखला. परमेश्वराने सांगितलं की चंद्राप्रमाणे ते सर्व काळ टिकेल, आकाशातील साक्षीदार विश्वसनीय आहे. हालेलुया. हालेलुया. आतापर्यंत कित्येक पिढ्या येऊन गेल्या असतील, कित्येक लोक या भूतलावरती जन्मले आणि कित्येक लोक मरण पावले, पण आकाशातील सूर्य आणि चंद्र हे कायम टिकलेले आहेत.
टिकलेले आहेत. हालेलुया. ज्या आदामाने तो सूर्य आणि चंद्र पाहिला तोच सूर्य चंद्र आम्ही सुद्धा पाहतोय. आणि म्हणून जरा वाजवायचं जोरदार वाजवा. म्हणून परमेश्वराचं वचन या ठिकाणी आम्हाला सांगतं की चंद्राप्रमाणे ते सर्व काळ टिकेल. आकाशातील साक्षीदार विश्वसनीय आहे. त्या स्वरूपाचा विश्वास परमेश्वर आम्हाला देतोय. त्या स्वरूपाचा विश्वास परमेश्वराने दाविदाला दिला. काय विश्वास दिला? तो या स्वरूपाने विश्वास दिला की त्याची संतती सर्व काळ राहील व त्याचे राजासन माझ्या समोर सूर्याप्रमाणे कायम राहील. हालेलुया. सूर्याप्रमाणे प्रियांनो परमेश्वराने त्याचा यहुदा वंशच टिकवलेला आहे. परमेश्वरासमोर यहुदा वंशच कायम टिकलेला आहे. तो नष्ट करण्याचा अनेक वेळेस प्रयत्न करण्यात आला. तो नष्ट करण्याचा प्रयत्न प्रियांनो सुरुवातीपासून झालेला आहे. पहिल्या स्त्रीपासून प्रियांनो हा वंश नष्ट करण्याचा प्रयत्न झालेला आहे. कारण पवित्र शास्त्रामध्ये मला पाहायला मिळतं की या गोष्टीची स्पष्टता दिलेली आहे की त्याची उत्पत्ती जी आहे ती उत्पत्ती केवळ स्त्रीपासून होणार आहे. आणि स्त्रीला भ्रमित करण्याचं काम प्रियांनो या जगामध्ये सैतानाने सुरुवातीपासून केलं. आणि म्हणून प्रियांनो याची स्पष्टता उत्पत्तीपासून मला येते की तो वंश नष्ट करण्याचं काम सैतान सुरुवातीपासून करतोय. परमेश्वराच्या योजनेला खंडित करण्याचं काम सैतान पूर्वेपासून करत आहे. पण प्रियांनो या गोष्टी तो करत असताना सुद्धा परमेश्वराच्या योजना कोणीही खंडित करू शकत नाही. देवाचं वचन आम्हाला सांगतं. किती जरी प्रयत्न झाला, हालेलुया, किती जरी प्रयत्न झाला तरी प्रियांनो हा वंशज नष्ट केला जाऊ शकत नाही. आम्हाला पाहायला मिळतं उत्पत्तीपासनं याची सुरुवात झाली तर 19व्या शतकापर्यंत प्रियांनो या गोष्टी घडत राहिल्या. जर आम्हाला आठवत असेल जे दुसरं महायुद्ध झालं त्या दुसऱ्या महायुद्धामध्ये जो हिटलर आहे त्या हिटलरने त्याचं सर्वात जास्त जी घृणा तो करत होता तो घृणा केवळ यहुदा वंशजाचीच तो घृणा करत होता. आणि यहुदा वंशजाला नष्ट करण्यासंबंधी त्याने निश्चय केला होता की मी हा यहुदा वंशज पूर्णपणे संपून टाकेल. त्याने तो प्रयत्न केला आणि इतक्या भयंकर पीडा प्रियांनो या यहुदी वंशजाला देण्यात आल्या. जर आम्ही या संबंधी बायोग्राफी जर तुम्ही यूट्यूबला सर्च केली किंवा गुगल जर तुम्ही केलं तर प्रियांनो याची स्पष्टता तुम्हाला येईल. अनेक व्हिडिओज तुमच्या समोर येतील की हिटलरने यहुदी वंशजाला कशा प्रकारचा त्रास दिला. भयंकर भयंकर आपण विचारही करू शकत नाही. आणि जर आम्ही ऐकल्या जर त्या गोष्टी जर त्या बायोग्राफीमध्ये जर आम्ही पाहिल्या व्हिडिओजमध्ये जर पाहिल्या तर प्रियांनो आमची झोप सुद्धा उडू शकते. इतक्या भयंकर पीडा प्रियांनो त्या हिटलरने दिल्या यहुदी वंशजाला. त्याची घृणा करण्याचं काम त्याला संपवण्याचं काम प्रियांनो अनेक लोकांनी केलं. पण प्रियांनो तो वंशच परमेश्वराने टिकवलेला आहे की या वंशजामधूनच प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये तो आला. आणि या वंशामधूनच प्रियांनो परमेश्वराने जो केलेला करार आहे तो करार परमेश्वर आज सुद्धा पूर्ण करत आहे. एक वचन आम्ही वाचूया. प्रेषित वचन 10 आणि वचन 38 मध्ये ऍक्ट चॅप्टर 10 वर्स 38. प्रेषित 10 वचन 38. नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याच्या व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्म करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला कारण देव त्याच्या बरोबर होता. हालेलुया. ज्या प्रकारे परमेश्वराचं वचन आम्ही वाचलं की जे आसन आहे किंवा तो वंशज आहे किंवा ते राजसन आहे हे सूर्यासारखं माझ्या समोर असेल परमेश्वराने म्हणलं. या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली, हालेलुया हालेलुया, सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला कारण देव त्याच्या बरोबर होता. हालेलुया.
आज सुद्धा प्रियानो सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये त्यांना मोकळीकता मिळते. कारण प्रभू येशूचं नाव सामर्थ्यशाली नाव आहे. प्रभू येशूचं नाव इतकं सामर्थ्यशाली आहे की सैतान आणि भूते सुद्धा प्रियानो त्याच्या नावाने थरथर कापतात. हालेलुया. 2000 वर्षा अगोदर ही गोष्ट घडते प्रियानो. आज सुद्धा येशूच्या नावामध्ये इतकं सामर्थ्य आहे की सैतान आणि जे दुरात्मे आहेत, जे बंधनामध्ये आहे, ते सुद्धा थरथर कापायला लागतात. कारण प्रभू येशू हा मरणावरती विजयशाली झालेला प्रभू आहे. त्याने सैतानाला हरवलेला आहे. कारण तो विजयशाली देव आहे. तो राजांचा राजा आहे. तो प्रभूंचा प्रभू आहे. आणखी एक वचन आम्ही वाचूया. मत्ती 7 वचन 28-29. मॅथ्यू चॅप्टर 7 वर्स 28-29. या गोष्टीचा पुरावा आम्हाला मिळतोय की तो कोण आहे? यहुदा वंशजामधून आलेला. वाचूया. येशूने हे सर्व बोलणे समाप्त केल्यावर असे झाले की लोकसमुदाय त्याच्या शिक्षणावरून थक्क झाले. कारण तो त्यांना त्याच्या शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकारवाणीने शिकवत होता. हालेलुया. अधिकार कोण गाजवतो? जो राजा आहे तो. हालेलुया. राजा. आणि प्रभू येशू ख्रिस्ता संबंधी या गोष्टी नमूद केलेल्या आहे. येशूने हे सर्व बोलणे समाप्त केल्यावर असे झाले की लोक समुदाय त्याच्या शिक्षणावरून थक्क झाले. कारण तो त्यांना त्यांच्या शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकारवाणीने शिकवित होता. जो राजा आहे त्या राजाला माहिती आहे की ही माझी प्रजा आहे आणि तो आपल्या प्रजेला अधिकारवाणीने शिकवत होता. कारण आतापर्यंत ते सैतानाच्या आधिपत्याखाली होते. आतापर्यंत ते सैतानाच्या वेगवेगळ्या कारवाईमध्ये ते गुरफटलेले होते. पण आता प्रभू येशू ख्रिस्ताकडनं ते वाणी ऐकतायत. प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण ते ऐकतात आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्या अधिकाराने त्यांना ते शिकवत आहे. हालेलुया. ज्या वेळेस आम्ही त्याच्या अधिकाराच्या वाणीला ऐकतो, आमच्या जीवनातील अनेक प्रकारच्या सैतानाच्या सत्तेला संपुष्टात येण्याचं प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. तो इतका सामर्थ्यशाली आहे, इतका त्याच्यामध्ये अधिकार आहे की सैतानाचा कुठलाही अधिकार प्रियानो देवाच्या लोकांच्या जीवनामध्ये मुळीच चालत नाही. हालेलुया. कारण तो अधिकार आमच्यावरती गाजवणारा प्रभू आहे. हालेलुया. आम्ही त्याची प्रजा आहोत. हालेलुया. आम्ही प्रत्येक जण त्याची प्रजा आहोत. तो आमचा राजा आहे. आम्ही म्हणूया प्रभू येशू माझा राजा आहे. प्रभू येशू माझा राजा आहे. प्रभू येशू माझा राजा आहे. जरा जोरदार टाळ प्रभूच्या गौरवासाठी. आणखी एक वचन आम्ही वाचूया. यशाया याचा अध्याय 42 आणि वचन 6 मध्ये. आयझाया चॅप्टर 42 वर्स 6. यशाया 42:6 मध्ये. मी परमेश्वराने न्यायानुसार तुला बोलाविले आहे. मी तुझा हात धरिला आहे, तुला राखिले आहे. तू लोकांना करार व राष्ट्रांना प्रकाश देणारा असे मी तुला करीन. हालेलुया. सो प्रभू येशू ख्रिस्ता संबंधी ही गोष्ट नमूद केलेली आहे की परमेश्वराचा सेवक या आशयाखाली लिहिलेलं हे वचन की यशया संदेशाला परमेश्वराने या गोष्टी नमूद केल्या. या गोष्टी नमूद केलेल्या आहे की परमेश्वर म्हणतो मी परमेश्वराने न्यायानुसार तुला बोलाविले आहे. हालेलुया. परमेश्वराची इच्छा होती की त्या लोकातून परमेश्वराने आपले लोक निवडावेत. आणि म्हणून आम्ही पाहतो की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त यरूशलेमेकडे पाहतो आणि प्रभू येशू ख्रिस्त रडून म्हणत आहे की जर तुम्हाला ओळखलं असतं तर किती बरे झाले असते. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये पियानो न्यायानुसार तो या जगामध्ये तो बोलवण्यात आला होता. मी तुझा हात धरिला आहे, तुला राखिले आहे. तू लोकांना करार व राष्ट्रांना प्रकाश देणारा असा मी तुला करेल. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलेला आहे मी जगाचा प्रकाश आहे. सो तो खऱ्या अर्थाने या जगामध्ये प्रकाश म्हणून आला. तो या जगामध्ये यासाठी आला की त्याने अंधकार नष्ट करावा. जो अंधकार मरणाचा अंधकार आहे, जो अंधकार पापाचा आहे, तो अंधकार नष्ट करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ता संबंधी या भविष्यवाणी देण्यात आल्या आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये प्रकाश म्हणून तो आला. प्रभू येशू ख्रिस्ताने जे महत्कृत्य केली, प्रभू येशू ख्रिस्ताने जे अद्भुत कार्य केले प्रियानो, या संबंधी आम्हाला पाहायला मिळतं की त्याने ज्या गोष्टी घडून आणल्यात प्रियानो त्या फार अद्भुत अशा
घटना आणि अद्भुत अशा गोष्टी आहेत. प्रभू येशू ख्रिस्त जो सामर्थ्यशाली आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताने या गोष्टीची स्पष्टता दिली की तो या जगाचा प्रकाश आहे आणि त्याने अधिकार वाणीने आपल्या प्रजेला, आपल्या लोकांना त्याने शिकवलं. पण प्रियानो, ज्या वेळेस आम्ही पाहतो लोक बरे होत होते, लोकांच्या जीवनातील समस्या सुटत होत्या, लोकांच्या जीवनातील आजार दूर होत होते, प्रियानो, त्या वेळामध्ये लोकांना याची स्पष्टता आली की हा आमचा राजा आहे. हालेलुया. कारण ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे, ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त कार्य करत आहे, त्या वेळामध्ये यहुदी वंशाचा राजा नाहीये, इस्रायली लोकांचा राजा नाही. त्या वेळामध्ये रोमी साम्राज्य सर्व इस्रायलावरती प्रियानो होतं आणि त्या वेळामध्ये लोकांची अपेक्षा होती की हा आमचा मसीहा आहे. लोकांना वाटत होतं की आमच्यासाठी मसीहा येणार आहे, त्या मसीहाची ते वाट पाहत आहेत. आणि त्या वेळामध्येच लोकांची इच्छा आणि अपेक्षा जागरूक झाली की आता मी येशू ख्रिस्ताला राजा म्हणून नियुक्त करावं. ते प्रभू येशू ख्रिस्ताचा जय घोष करू लागले, प्रभू येशू ख्रिस्ताचा जय जयकार करू लागले. आणि अशा प्रकारची वाणी ही हेरोदापर्यंत गेली, पंत पिलातापर्यंत गेली आणि ते सुद्धा हादरून गेले. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रियांनो यरूशलेमेमध्ये जय घोषाने स्वागत होतंय, त्या वेळामध्ये लोकांनी काय घोषणा दिल्या? काय घोषणा दिल्या आठवतंय? आत्ताच पाम संडे झालाय. हालेलुया. होसन्ना होसन्ना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. जरा जोरदार वाजत प्रभूच्या गौरवासाठी. होसन्ना होसन्ना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. आणि या घोषणा पियांनो हेरोदापर्यंत गेल्या, या घोषणा पियांनो पंत पिलातापर्यंत गेल्या आणि ते सुद्धा हादरून गेले की आता आम्ही राजा आहोत, आम्ही रोमी साम्राज्याचे, आम्ही या प्रांताचे राजा आहोत. पण आता हा नवीन राजा कोण आलाय की जो यहुदांचा राजा म्हणून नियुक्त केला जातोय, याच्या संबंधी घोषणा केली जाते. सर्व हादरले आणि हादरल्यानंतर पियांनो जे शास्त्री आणि पुरुषांनी पियांनो फितुरी केली आणि त्याचबरोबर पियांनो मला पाहायला मिळतं की जो यहुदा इस्कारियोत आहे यांनी फितुरी केली त्यांच्या बरोबर. आणि त्या वेळामध्ये फक्त 30 चांदीच्या नाण्यासाठी त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला पकडून देण्याबद्दलची त्यांच्या बरोबर मसलत केली. प्रियांनो, या सर्व गोष्टी घटना प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये ज्या स्वरूपाने प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं मी हालेलुया. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये होता त्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं मी सेवा करून घेण्यासाठी नव्हे तर मी सेवा करण्यासाठी या जगामध्ये मी आलोय. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त राजा म्हणून त्याची नियुक्त व्हावी ही प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा मुळीच नव्हती. आणि म्हणून ज्यावेळेस लोक प्रभू येशू ख्रिस्ताचा जय जयकार करायचे, घोषणा करायचे, प्रभू येशू ख्रिस्ताला राजा म्हणून त्यांना नियुक्त करण्याची इच्छा होती, त्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त काय करायचा? प्रार्थनेसाठी एकांती जंगलामध्ये निघून जायचा, डोंगरावरती प्रभू येशू ख्रिस्त निघून जायचा. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये राजा म्हणून त्या वेळामध्ये तो आला नव्हता, तर तो या जगामध्ये तारणारा म्हणून आला होता. हालेलुया. तो त्या वेळामध्ये राजा म्हणून आला नाही, तो गुप्त राजा म्हणून त्या ठिकाणामध्ये आला. पण त्या वेळामध्ये जी त्याची या जगामध्ये येण्याची वेळ होती ती तारणारा म्हणून होती. याच्या संबंधी प्रियानो मला पवित्र शास्त्रामध्ये एक वचन आम्ही वाचूया. दानिएल याचा अध्याय 7 वचन 13 आणि 14. डॅनियल चॅप्टर 7 वर्स 13-14. दानिएलाचं पुस्तक अध्याय 7 आणि वचन 13-14 मध्ये. तेव्हा मी रात्रीच्या दृष्टांतात पाहिले, तो आकाशातील मेघावर आरूढ होऊन मानव पुत्रासारखा कोणी आला. तो त्या पुरुषाकडे आला व त्यास त्याने त्याच्याजवळ नेले.
सर्व लोक, सर्व राष्ट्रे व सर्व भाषा बोलणारे लोक यांनी त्याची सेवा करावी, म्हणून त्यास प्रभुत्व, वैभव व राज्यही दिली. त्याचे प्रभुत्व अक्षय व अढळ आहे, त्याचे राज्य अविनाशी आहे. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये आम्हाला एक गोष्ट लक्षात येते की दानियल हा एक संदेष्टा सुद्धा आहे. आणि या संदेष्टाला पियानो ज्या गोष्टी स्वप्नाच्या किंवा दृष्टांताच्या माध्यमातून देण्यात आल्या, तो म्हणतो की तो आकाशातील मेघावर आरूढ होऊन मानवपुत्रासारखा कोणी आला. प्रभू येशू ख्रिस्त मानवपुत्र आहे. प्रभू येशू ख्रिस्त देवपुत्र आहे. वैभव व राज्य ही दिली. त्याचे प्रभुत्व अक्षय व अढळ आहे, त्याचे राज्य अविनाशी आहे. कसं आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं राज्य? कधीही नाश न पावणार. हालेलुया. जरा जोरदार वाजव, जोरदार. सर्व लोक, सर्व राष्ट्रे, सर्व भाषा बोलणारे यांनी त्याची सेवा करावी, म्हणून त्यास प्रभुत्व, वैभव व राज्य ही दिली. त्याचे प्रभुत्व अक्षय व अढळ आहे, त्याचे राज्य अविनाशी आहे. सो ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये जन्माला आला, प्रभू येशू ख्रिस्ताने याची स्पष्टता दिली की मी हरवलेले शोधावयास व पाप्यास तारवायास मी या जगामध्ये आलेलो आहे. मी सेवा करण्यासाठी या जगामध्ये मी आलेलो आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने याची स्पष्टता दिलेली असताना या ठिकाणामध्ये जो दानियल आहे हा एक संदेश आहे, द्रष्टा आहे की याला सुद्धा स्वप्नाच्या माध्यमातून जो दृष्टांत झाला या गोष्टी तो या ठिकाणामध्ये लिहितोय, नमूद करतोय की जो राजा येणार आहे तो त्या राजाला प्रत्येक जण पाहिल. सर्व लोक, सर्व राष्ट्र, सर्व भाषा बोलणार आहे. काही राष्ट्र निवडलेले राष्ट्र नाही. वचन सांगतं सर्व राष्ट्र. आम्ही म्हणूया सर्व राष्ट्र, सर्व लोक, सर्व भाषा बोलणारे. हालेलुया. आम्ही पाहतो की जगभरामध्ये सर्वात जास्त जर वाचल्या जाणारं जर कुठलं पुस्तक असेल तर ते पवित्र शास्त्र आहे. सर्वात जास्त भाषांतरित झालेलं जर कुठलं पुस्तक असेल तर ते पवित्र शास्त्र आहे. आणि सर्वात जास्त पियानो गिफ्टच्या किंवा भेटीच्या स्वरूपाने दिल्या जाणारं जर पुस्तक असेल तर ते पवित्र शास्त्र आहे. सर्वात जास्त वितरित केल्या जाणारं, मोफत वितरित केल्या जाणारं जर कुठलं पुस्तक असेल तर ते पवित्र शास्त्र आहे. हालेलुया. सो पियानो सर्वाधिक जवळपास सर्व भाषांमध्ये भाषांतरित झालेलं जर पुस्तक आहे तर ते पवित्र शास्त्र आहे. हालेलुया. सर्वजण जागी आहेत? नक्की. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. जर पवित्र शास्त्र याच्या संबंधी जर इतक्या गोष्टी आहेत तर पियानो तो वेळ, ती घटका फार दूर नाहीये की प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन होण्यासाठी पियानो फार वेळ नाहीये. प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन हे फार लवकर आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन हे फार लवकर आहे. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन होईल, ते आगमन याच्या संबंधी पियानो मला पाहायला मिळतं की ते आगमन कसं होणार आहे? कसं होणार आहे? हालेलुया. वचन आम्हाला सांगतं की तुतारीचा नाद होईल. आकाशामध्ये तुतारीचा नाद होईल आणि जगातला प्रत्येक एक डोळा प्रभू येशू ख्रिस्ताला येताना पाहिल. तो आपल्या दिव्य दूतांसहित भव्य त्याचं आगमन होणार आहे. आणि ते आगमन ज्यावेळेस स्वर्गातून प्रभू येशू ख्रिस्त आपल्या दिव्य दूतांच्या सहित तो येईल, या पृथ्वीवरतील प्रत्येक डोळा प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिल. कारण पियानो त्याच्या संबंधी ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहे त्या गोष्टी या स्वरूपाने नमूद केलेल्या आहे की तो प्रभूंचा प्रभू आणि प्रभू राजांचा राजा तो आहे. आणि जे त्याच्या बरोबर आहेत ते पाचरण केलेले, निवडलेले व विश्वासू आहेत. हालेलुया. सो पियानो तो तारणारा म्हणून त्या यहुदी वंशजामधून तो आला. तो राजा म्हणून त्याने आपलं आसन त्याने ग्रहण केलं नाही, पण आता तो आपल्या पित्याच्या उजवीकडे तो बसलेला आहे. राज आसनावरती, तो सिंहासनावरती बसलेला आहे.
पण आता ज्या वेळेस त्याचं दुसरं आगमन होणार आहे, हे दुसरं आगमन प्रभूंचा प्रभू म्हणून, राजांचा राजा म्हणून त्याचं दुसरं आगमन होणार आहे. आणि त्या दुसऱ्या आगमनासाठी आम्हाला प्रत्येकांना तयार असणं गरजेचं आहे. कारण त्या राजाबरोबर तेच लोक असणार आहेत, तेच व्यक्ती असणार आहे. या वचनामध्ये त्या गोष्टी दिलेल्या आहे की ज्यांना पाचरण केलेलं आहे, ज्यांना निवडलेलं आहे आणि जे विश्वासू आहेत. असं वचन सांगत नाहीये की विश्वासणारे, विश्वासू म्हणलेलं आहे. हालेलुया. विश्वासणारे आणि विश्वासू यामध्ये फार मोठी तफावत आहे. यामध्ये आकाश आणि पृथ्वी इतका अंतर नक्कीच आहे. आम्ही विश्वासू असलं पाहिजे. आमच्या जीवनामध्ये आम्हाला पाचरण त्याने दिलेलं आहे, निवडलेले आम्ही आहोत. विश्वासू आमच्या जीवनामध्ये आम्ही ती गोष्ट स्पष्ट करण्यासाठी आता त्यांनी ही वेळ आम्हाला दिलेली आहे की आम्ही विश्वासू आहोत की नाही. हालेलुया. आमच्यावरती त्यांनी जबाबदारी दिलेली आहे, आमच्यावरती त्याने कामगिरी सोपवलेली आहे. आता तो आमचा धनी लवकर येणार आहे आमच्याकडनं हिशोब घेण्यासाठी. आता तो राजा आमच्याकडे येणार आहे की आम्ही विश्वासू राहिलो की नाही. कारण ज्या वेळेस प्रियांनो आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की एक धनी आपल्या त्या द्राक्षमळ्यामध्ये आपल्या एक एक चाकराला तो पाठवतो आणि त्या वेळामध्ये त्या चाकरांना प्रियांनो ते मारून टाकतात, ते काम करी. पण ज्या वेळेस तो धनी आपल्या पुत्राला पाठवतो, तो पुत्र त्याच्याकडनं हिशोब घेतो. तो पुत्र लवकर या पृथ्वीवरती येणार आहे. तो राजपुत्र या पृथ्वीवरती लवकर येणार आहे. तो राजांचा राजा लवकर येणार आहे. तो प्रभूंचा प्रभू लवकर येणार आहे. त्याच्या पाचारण केलेल्या, त्याच्या निवडलेल्या आणि विश्वासू लोकांना आपल्या बरोबर घेऊन जाण्यासाठी. सुप्रियांनो, आता मी तयार आहोत का त्या राजा बरोबर जाण्यासाठी? आम्ही जर तयार नाहीये तर प्रियांनो ही वेळ लवकर संपणार आहे. कारण ती वेळ कधी संपणार आहे आम्हाला माहिती नाहीये, पण वेळ लवकर संपणार आहे ही गोष्ट निश्चित आहे. आणि जर एखादी गोष्ट निश्चिततेने सांगितली जाते, खरोखर सांगितली जाते, स्पष्टतेने सांगितली जाते, तर आम्हाला त्यावरती विश्वास करत प्रियांनो ती गोष्ट स्वीकारून आम्हाला तयार असणं गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया. जसा एखादा कार्यक्रम अगोदर नियोजित केला जातो, एखादा विवाह नियोजित केला जातो, एखादा वाढदिवस अगोदर नियोजित केला जातो, ती वेळ, तो दिवस, त्या सगळ्या गोष्टी, ते ठिकाण नियोजित केल्या जातं. त्यासाठी पूर्णपणे तयारी केली जाते. जर विवाह असेल तर विवाहासाठी प्रियांनो जी खरेदी करायची असेल, खरेदी, कोणाला काय वस्तू द्यायच्या त्या गोष्टीची खरेदी, कार्यक्रम कसा करायचा त्याची सर्व नियोजन, कोणत्या ठिकाणामध्ये तो कार्यक्रम करायचा आहे त्याचं नियोजन, पुष्कळ पैसा त्यामध्ये लागतोय प्रियांनो, त्याची सुद्धा नियोजन केला जातो. वर सुद्धा तयार होतो, वधू सुद्धा तयार होते. एकमेकांसाठी पूर्णपणे सिद्ध होतात, तयार होतात. आणि तो दिवस ज्यावेळेस येतो प्रियांनो, ते पूर्णपणे सगळ्या गोष्टी सारून प्रियांनो ते एकमेकांना सामोरे जातात. त्या प्रकारे मंडळी वधू आहे आणि या मंडळीने त्या वरासाठी तयार होणं गरजेचं आहे. तो वर लवकर येणार आहे आणि ज्यावेळेस तो वर येईल तर आपल्या निवडलेल्या वधूला, तयार झालेल्या वधूला तो आपल्या बरोबर घेऊन जाणार आहे. कारण या ठिकाणामध्ये आम्हाला वचन सांगतं की तो प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आणि जे त्याच्या बरोबर आहेत ते पाचरण केलेले, निवडलेले व विश्वासू आहेत, अशानं तो आपल्या बरोबर घेऊन जाणार आहे. हालेलुया. बाकीचे इथेच राहतील. हालेलुया. अधोलोकामध्ये टाकल्या जातील, त्या अग्नीमध्ये टाकल्या जातील. पण प्रभूची इच्छा आहे की त्याच्या निवडलेल्या लोकांनी त्याच्या बरोबर असावं. या प्रियांनो, आम्ही त्या राजाला सामोरे जाण्यासाठी, त्या राजाबरोबर घेतल्या जाण्यासाठी, तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू त्याच्या बरोबर घेतल्या जाण्यासाठी प्रियांनो आमचं पाचरण आम्ही ओळखूया, आमची निवड आम्ही ओळखूया. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये जो विश्वासूपणा आहे तो विश्वासूपणा आम्ही सिद्ध करूया की प्रभू मी कॅपेबल आहे विश्वासू होण्यासाठी, मी त्या योग्यतेचा, त्या पात्रतेचा आहे. प्रियांनो, आज आमच्या जीवनामध्ये अडचणी असतील, आज आमच्या जीवनामध्ये दुःख असेल, आज आमच्या जीवनामध्ये निराशा असेल, त्यावरती मात करण्याचं सामर्थ्य प्रभू आम्हाला देणार आहे. कारण आमचा प्रभू आमच्या बरोबर आहे.
Our Lord is with us. We are not alone. आम्ही एकटे नाहीये. आमचा प्रभू आमच्या बरोबर आहे. तो आम्हाला विजय देणारा प्रभू आमच्या बरोबर आहे. कारण तो विजयशाली राजा लवकर त्याच्या विजयशाली प्रजेला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. आमची विपत्ती आमची अडचण लवकर संपणार आहे. कारण आमचा राजा आम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. हालेलुया.